मराठवाडा मुक्ती संग्रामचं औचित्य साधून बुधवारी कुणबी नोंदी सापडलेल्या मराठ्यांना प्रमाणपत्रांचं वाटप करण्यात आलं। मात्र हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय पारित झाल्यानंतर ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचं बोललं जात होतं। पण या कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्जदारांनी आधीच अर्ज केले होते। हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार नव्हे तर यापूर्वी ज्यांच्या नोंदी सापडलेल्या आहेत त्यांना हे प्रमाणपत्र देण्यात आले। केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे। उगच करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही, पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटलेत मी हे उद्या बघणार। मराठ्यांना ओबीसीतनं आरक्षण देण्याच्या मागणीवरनं लढा उभारणारे मनोज जरांगे पाटील यांनी सरकारतर्फे वाटल्या गेलेल्या कुणबी प्रमाणपत्रांबाबत व्यक्त केलेली ही शंका। प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटलेत मी हे उद्या बघणार। मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधत राज्य सरकारच्या वतीनं कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप झालं। मराठवाड्यातील बीड, धाराशिव, लातूर, हिंगोली या जिल्ह्यातील कुणबी नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र वाटपास सुरुवात झाली आहे। हैदराबाद गॅझेट लागू करण्याचा शासन निर्णय पारित झाल्यानंतर ही कुणबी प्रमाणपत्र देण्यात आल्याचं बोललं जात होतं। मात्र या कुणबी प्रमाणपत्रांसाठी अर्जदारांनी आधीच अर्ज केले होते। हैदराबाद गॅझेटियरच्या GR नुसार नव्हे तर यापूर्वी ज्यांच्या नोंदी सापडल्यात त्यांना ही प्रमाणपत्र दिली गेली। केलं म्हणल्यावर केलं म्हणावं लागणार आहे। उगच करून अकरा ताळेपणा करायचं मला सवय नाही, पण प्रमाणपत्र वाटले ते कसे वाटलेत काय वाटलेत मी हे उद्या बघणार। विशेष म्हणजे कुणबी प्रमाणपत्रासाठी उपोषणास्त्र उगारणारे मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा याविषयी सावध भूमिका घेतली। 17 सप्टेंबरला प्रमाणपत्र द्या म्हणून सांगितलं। विखे पाटील साहेबांनी पाळलं, आपल्या शिंदे साहेबांनी पाळलं आणि फडणवीस साहेबांनी सुद्धा ते पाळलं। नाही ते प्रमाणपत्र एक होण्यात दिलेत ना, पण कशातून दिलेत काय केलेत उद्या त्याचा बॉम्ब पाडणार आहे। परवाच्याला मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सोडवताना राज्य सरकारनं हैदराबाद गॅझेटियरच्या अंमलबजावणीचा GR प्रसिद्ध केला। मात्र बुधवारी दिलेली कुणबी प्रमाणपत्र ही हैदराबाद गॅझेटची नसून शिंदे समितीच्या आधारे देण्यात आली। हैदराबाद गॅझेटच्या कुणबी प्रमाणपत्राची प्रक्रिया पूर्ण करण्यास आणखी काही कालावधी लागणार आहे। हैदराबाद गॅझेटची ती जी कामाची पद्धती आहे ती अजून खालच्या जे म्हणजे आमचे जिल्हाधिकारी किंवा खालचे जे अधिकारी आहेत त्यांच्यापर्यंत योग्यरित्या पोहोचली नाही असं त्यांचं म्हणणं आहे। अशी सगळी प्रकरणं आहेत, थोडासा वेळ लागेल, परंतु शासनानं निर्णय घेतलेला आहे। प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांना तशा सूचना केलेल्या आहेत। थोडासा वेळ जरी लागेल तरी सर्वसामान्यांना किंवा सर्वसामान्य मराठ्यांना कुणबीचं प्रमाणपत्र ज्यांचं कुणबी नोंद आहे अशा प्रत्येकाला न्याय देण्याची भूमिका राज्य सरकारची आहे। एकीकडे सरकारकडनं नोंदी असलेल्या मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र देण्यास सुरुवात झालेली असली तरी दुसरीकडे ओबीसी मंत्री आणि नेत्यांनी बनावट कागदपत्रांविषयी शंका उपस्थित केली आहे। तर चुकीच्या माहितीच्या आधारे प्रमाणपत्र दिली जाणार नसल्याचंही स्पष्ट केलं। शक्य आहे ना, शक्य असं आहे की मुख्यमंत्र्यांनी सुद्धा सांगितलेलं आहे चुकीची प्रमाणपत्र वाटायची नाहीत। महसूलचे जे आहेत आणि आमच्या समितीचे प्रमुख आहेत महसूल मंत्री बावनकुळे ज्यांच्या अंडरने महसूल यंत्रणा काम करते आहेत त्यांनी सुद्धा सांगितलं अजिबात खाडाखोड असलेले चुकीचे जे प्रमाणपत्र वाटायचे नाहीत। तर ठीक आहे ना, आम्ही जो GR काढलेला आहे त्या GR प्रमाणे जे पात्र होत आहेत त्यांना दाखले मिळतील। आता त्यातल्या किती लोकांना मिळाले याची आत्ता माझ्याकडे आकडेवारी नाही, पण कुठूनही मिळत नाही अशी तक्रार आलेली नाही। त्यामुळे त्याची जे काही योग्य कागदपत्रांची पूर्तता आहे ती पूर्तता त्यानंतर ज्या 2 समित्या तयार केलेल्या आहेत त्यांचा अहवाल याच्या आधारावरती मिळेल। आणि भुजबळ साहेबांनी जे म्हटलेलं आहे या संदर्भात यापूर्वीच मी स्पष्ट केलेलं आहे, खाडाखोड चालणार नाही। ज्यांच्याकडे दाखले आहेत त्यांच्याच नातेवाईकांना ते दाखले मिळू शकतात, आपला कायदा आहे। खरं तर मराठवाडा मुक्तीसंग्राम दिनाचं औचित्य साधून मंत्र्यांनी कुणबी प्रमाणपत्रांचं वाटप केलं, पण या प्रमाणपत्रांवरनं आगामी काळात राजकारण रंगण्याची शक्यता नाकारता येत नाही। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत। तर मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेटियर लागू करण्यासंदर्भात नवा GR निघाला आणि जरांगेंसह त्यांच्या समर्थकांनी
विजयी गुलाल उधळला। त्यानंतर राज्यभरामध्ये जरांगे समर्थकांकडून जल्लोष करण्यात आला। एकीकडे हा जल्लोष सुरू असताना ओबीसी आंदोलक आक्रमक झाले। या GR विरोधात मुंबई हायकोर्टामध्ये 4 याचिका दाखल करण्यात आल्या होत्या। यामध्ये एक याचिका ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांचीही आहे, तर कोर्टाने विनीत धोत्रे यांची जनहित याचिका फेटाळून लावली आहे। ही याचिका ग्राह्य धरण्याजोगी नसल्याचं निरीक्षण कोर्टाने नोंदवलंय। याचिकेतून हैदराबाद गॅझेटियर संदर्भातला GRला आव्हान देण्यात आलं होतं। हा GR बेकायदेशीर आहे आणि सुनावणी होईपर्यंत कुणबी प्रमाणपत्र वाटप करू नये अशी मागणी याचिकाकर्त्यांकडून करण्यात आली होती। हैदराबाद गॅझेटियर विरोधातील जनहित याचिका हायकोर्टाने फेटाळली आहे। ॲडव्होकेट विनीत धोत्रे यांची याचिका मुंबई हायकोर्टाने फेटाळलेली आहे, तर हैदराबाद गॅझेटच्या शासन निर्णयाला आव्हान देण्यात आलं होतं। विनीत धोत्रेंची याचिका ग्राह्य धरण्याजोगी नाही असं हायकोर्टाने म्हटलंय। न्यायदेवता गोरगरिबांच्या बाजूने कधी पण उभा राहते। शेवटी देशाला राज्यात गोरगरिबांचा शेवटचा आधार जर कोण असेल सरकार नसल्याच्या नंतर तर ते न्यायदेवता आहे। न्यायदेवता मराठ्यांना जनतेला न्याय देणार। काही वाईट नीतीचे लोक असतात की त्यांना गोरगरिबांच्या पोरांचं कल्याण होणे असं वाटत असतं, त्यामुळे त्यांचं पाऊल ते हमेशा मराठ्यांच्या विरोधात उचलतात। मग ज्यांनी PIL केले होते त्यांनी परवानगी मागितली, तो ठीक आहे आम्हाला तिकडे रीट करण्यासाठी आम्हाला मुभा द्यावी, आणि त्यावेळेला जे आहे कोर्टाने सांगितलं त्यापेक्षा जे आहे मी आता इथे तुम्हाला नाकारतो, तुम्ही रीटमध्ये जा। त्यामुळे चुकीचा गैरसमज लोकांमध्ये पसरतो आहे। आतापर्यंत आम्ही 4 ते 5 रीट ॲप्लिकेशन्स केलेली आहेत। आपली मागणी आहे एक तर हा GR मागे घ्या किंवा आवश्यक त्या सुधारणा त्या GR मध्ये करा, ही आपली मागणी आहे। त्याच्यामध्ये मला वाटतं की निश्चितपणे जे आहे आम्हाला यश मिळाल्याशिवाय राहणार नाही।